हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आता वाजले 7:15. तर 7:15ला मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. आज रात्रभर म्हणजे किती दिवस झाले मला झोपच नाही येत. झोपताच म्हणजे त्रास होता, त्याच्यामुळे समजू शकता कसला त्रास होत आहे. आणि रात्री मगाशीच उठले, फ्रेश वगैरे होऊन नाश्ता केला मम्मीने दादाला डब्यावर न्यायला. तर कांदे पोहे खाल्ले आणि थोडा आता बरा वाटत आहे. आता काही झोपणार नाही आणि आज जाणार आहे घरी, तर ते येतील मला न्यायला. तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा, काय होतं आहे ते. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. दिवाबत्ती वगैरे करून नाश्ता वगैरे केला मी. मम्मीचा वगैरे थोडा आराम कर. सकाळ सकाळच चलो काय या, तू पण नको जाऊ. या हे ये, चल तू पण नको जाऊ. ये लवकर. तर दादा गेले कामाला. चले चल ग, चल 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 चल. चला आता आपण नंतर भेटू. काय होते बघू, कारण का मला ॲसिडिटी वगैरे होतं आहे. तर चला भेटू. इकडं दिवाबत्ती केली मी. कर पायाची मालिश. स्वतःने रात्रभर झोपत ना, दुसऱ्याला पण झोपून देत. दिसे काय ताटल्याच वाजवेल, काय अलमारीवर चढेल. साडेसातचा व्ह्यू बघा, सकाळ सकाळ. थंड थंड हवा आणि गावाकडचं म्हणजे गावातला एकदम मस्त वाटतं. इकडे ये आहे चमेली. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग गाईस. तर आत्ता वाजलेच 10:30. 10:30 वाजल्यानंतर मम्मीला बोलत चल आता एक फेरी मारून येऊ शेतावर, म्हणजे जरा ते येतील मला दुपारपर्यंत घ्यायला. मग आता बरं फेरी मारते, तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर गाईज बघू शकता सकाळचा क्लायमेट. शेतावर आलो ना, मम्मी इकडं काय चवल्या कुठते भाजीसाठी. कुठं काय काही 2 दिवसच नव्हतं आलो. तर पोपटाई का चिमण्याही खाऊन बघा कसं अख्खी पेरण केले. काहीच नाही ठेवलं झाडावर. बाबा 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 कमीच आहे. बोलायचं आता पक्ष्यांना थोडाफार पाहिजेच, त्यांना पण धर. मग त्यांच्यासाठीच तर लावलं. माणसं काय खातान रोज. घे मम्मी टेसन कणाला. मम्मी काय आणलंय जावयाला? काय आणलंय जावयाला? वजरी आणली. तर टेसाने मला आली निमिषात. टेसन बारीक माणसाला बारीक टेसन. पायान होत नाही ना, म्हणून आपलं त्याच्यावर आपला आज मस्त स्पेशल 160 रुपये म्हणतो.
सकू माझ्या पायावर शकू. शकू शकू पायदाब मध्ये पायदाब पायदाब. हाय गरज आहे काय गरज आहे का? ये चल इकडे ये चल. आता हिला कसं काय करू सांग. पडणार आहे तिला जायचंय कपाटावर. तू झालाय घट्ट. पाय बघ कसं ठेवलं तिने. हा जा चल जा जा कपाटावर. तुला सगळी सोय देऊ करून जा. आता टाकील उरी. आता बस मुकडन ते. गंडवतान गंडव. मग ज्या घेवा सांगला त्याने येत गंडवली म्हणा. शांती काय केडी ना. त्या पण टाकेन बघ इथं बघ. बोला. हॅलो. लाईन पे जाता जाता हल्लीच करता बाबा म्हणजे खराब. आज निश्चित झगमग झालंय बघ. हॅलो. कामाला पिसालं. तर गाईच निघताना मला ब्लॉग स्टार्ट करायला नाही भेटला. तर डीमार्टमध्ये बघला असेल जरासा खायला काही बी घेवायचा होता त्यासाठी गेलतो. आणि आता यार्डमध्ये आले त्यांची गाडी आली म्हणून आता घरी चाललो. म्हणजे अजून त्यांची गाडी भरते कंटेनर. तर आता ब्लॉग कंटिन्यू बघा. मी दिसत नसेल. काय काम नाही तर खाऊ खाईत बसले. भूक लागली. अर्धा तास झाला येऊन. काय नाही तर बरं हात तरी फोडते ना खाते. आत्ताच जस्ट मी घरी आले आम्ही. आणि ते गेलेत वायफायचं काम करायला आणि तिथून झालेत ऑर्डरला. तर आता जस्ट म्हणजे सामान काढलं आहे. आता तो भराभर करते. डीमार्टमधला काय थोडाफार आणला तो खायचाच वस्तू आणल्यात जास्त करून. दुसरा काही नाही आणला. तर ते भरते आणि मग तुम्हाला भेटते. आणला जास्त करून खाऊच आणला. येता येता तर हा खाऊन टाकला आम्ही दोघंही. मेन अगरबत्तीसाठी गेलतो. ड्रायफ्रूटसाठी. चला आता सर्व भरते आणि मग भेटते तुम्हाला. हे कपडे वगैरे ठेवायला लागते. असं होतं म्हणून आई सर्व साफ वगैरे करून ठेवले रूम. आणि दर खेपलाच करतात. सर्व झालं आहे.
आता फक्त उद्या कपडे धुवून ते सर्व ठेवले. तर गाईच आता नंतर जेवू आम्ही ते आल्यावर. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट. बाहों पे